अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। सखी सोबती या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत। या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल आणि स्वामी भक्त असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका। स्वामींच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा आणि मनोकामना पूर्ण व्हाव्यात हीच स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। होळी रे होळी, पुरणाची पोळी आपण लहानपणापासून म्हणत आलेलो असतो बघा। हा सण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये केला जातो बघा। या सणाला आवर्जून पुरणपोळी केली जाते। राज्यभरात होळी म्हणजे शिमगा हा मोठ्या उत्साहात साजरा केला जातो। होळीच्या दिवशी अनेक वाईट प्रवृत्तीचा त्याग होळीच्या दहनामध्ये केला जातो। त्यामुळेच वाईट प्रवृत्तीवर विजय मिळवून आनंद म्हणून घराघरामध्ये पुरणपोळी बनवली जाते बघा। या होळीच्या दिवशी जर तुम्ही काही सोपे उपाय केले तर नक्कीच तुमच्या घरामध्ये सुख आणि समृद्धी येईल। घरामध्ये जर आर्थिक टंचाई असेल तर ती नक्कीच कमी होईल। तर चला तर पाहूया असा कोणता उपाय केल्याने तुमच्या घरामध्ये सुख आणि समृद्धी येईल। तर होळीच्या दिवशी आपल्याला एक उपाय करायचा आहे। आपल्याला एक दिवा बनवायचा आहे आणि होळी दहनाच्या वेळेस आपल्याला हा दिवा होळीच्या दहनामध्ये टाकायचा आहे। तर हा दिवा कशा प्रकारे बनवायचा आणि यामुळे कोणते फायदे होतात हे जाणून घेऊया। तर बघा, आपल्या घरामध्ये भरपूर प्रमाणात आर्थिक समस्या असतात। सगळ्या गोष्टींचे सोंग करता येते परंतु पैशाची सोंग हे करता येत नाही बघा। जरी घरामध्ये पैसा आला तरी तो घरामध्ये टिकत नाही, त्याचा वायफळ खर्च होऊन जात असतो किंवा आपण भरपूर प्रमाणात मेहनत करत असतो परंतु आपल्याला पाहिजे तेवढ्या प्रमाणात यशही मिळत नसते। त्यामुळे घरामध्ये आर्थिक समस्या निर्माण होतात। यासाठी तुम्हाला आवर्जून हा उपाय करायला हवा बघा। हा उपाय आपल्याला वर्षातून एकदाच करता येईल, म्हणजेच होलिकेच्या दिवशीच तुम्हाला हा उपाय करता येईल। पण होलिका दहनाच्या वेळेसच आपल्याला हा उपाय करायचा आहे। तर हा उपाय करताना आपल्याला एक कणकेचा दिवा बनवून घ्यायचा आहे। कणकेचा दिवा बनवताना आपल्याला पंचमुखी कणकेचा दिवा बनवायचा आहे। हा दिवा बनवून आपल्याला त्यामध्ये राईचे तेल टाकायचे आहे बघा। तुमच्याकडे राईचे तेल नसेल तर तुम्ही शुद्ध तेल सुद्धा टाकू शकता। तसेच त्यामध्ये थोडेसे काळे तीळ टाकायचे आहेत। त्याचप्रमाणे त्यामध्ये थोडेसे हळद आणि कुंकू सुद्धा त्यामध्ये टाकायचे आहे बघा। हळद टाकल्याने माता लक्ष्मी ही आकर्षित होत असते। तसेच हळद ही भगवान विष्णूंना सुद्धा अतिशय प्रिय आहे। तसेच यामध्ये तुम्हाला 7 अक्षदा टाकायच्या आहेत किंवा तुम्ही 11 अक्षदा सुद्धा टाकू शकता बघा। जे आपण तांदूळ घेणार आहोत ते तांदूळ अखंड असायला हवेत, कोठेही तुटलेले तांदूळ आपल्याला घ्यायचे नाहीत। ते अखंड तांदूळ आपल्याला घेऊन त्यामध्ये टाकायचे आहेत। त्यानंतर आपल्याला या दिव्याला हळदी कुंकू लावायचा आहे। त्यानंतर हा पंचमुखी दिवा आपल्याला आपण ज्या ठिकाणी होली दहन करणार आहे त्या ठिकाणी घेऊन जायचा आहे। हा दिवा घेऊन जाताना आपल्याला होलीला लागणारे सर्व साहित्य घेऊन जायचे आहे। त्यानंतर होलीची विधिवत पूजा करायची आहे। आपण ज्या पद्धतीने होळीची पूजा करतो त्याप्रमाणे होळीची पूजा करायची आहे। त्यानंतर ओम होलिकाय नमः, ओम होलिकाय नमः हा मंत्र आपल्याला फेरी मारताना म्हणायचा आहे। फेरी मारताना शक्य तेवढ्या वेळा तुम्हाला हा मंत्र म्हणायचा आहे, परंतु 11 किंवा 21 वेळा आवर्जून हा मंत्र म्हणायचा आहे। त्यानंतर हा दिवा होलिकेसमोर ठेवायचा आहे व आपल्या घरातील दरिद्रता कमी व्हावी, घरातील कर्ज कमी व्हावे व घरात सुख समृद्धी यावी यासाठी मनोभावे प्रार्थना करायची आहे। त्याचप्रमाणे तुमच्या ज्या काही अडीअडचणी आहेत त्या सुद्धा तुम्ही होलिकेला सांगू शकता। त्यानंतर आपण जो दिवा अर्पण करतो त्यावेळेस आपण मागे न वळता हा दिवा ठेवायचा आहे बघा। आपल्या घरातील आर्थिक अडचणी कमी होण्यासाठी आणि घरात सुख समृद्धी येण्यासाठी हा अतिशय सोपा उपाय आहे, तो तुम्ही नक्की करू शकता। यानंतर मी तुम्हाला दुसरा उपाय सांगणार आहे, तो अतिशय सोपा उपाय आहे। या उपायासाठी आपल्याला थोडेसे धने घ्यायचे आहेत। अगदी तुमच्याकडे मुठभर जरी धने असले तरी सुद्धा चालू शकतात बघा। या उपायासाठी तुम्ही जे धने घेणार आहे ते अखंड असायला हवेत, कोठेही तुटलेले मोडलेले धने घ्यायचे नाहीत। त्यानंतर आपल्याला थोडीशी हळद पावडर घ्यायची आहे आणि ही हळद पावडर आपल्याला धन्यामध्ये टाकायची आहे आणि ते मिक्स करून घ्यायचे आहे बघा। जे आपण धने घेतलेले आहेत ते आपल्याला होलिकेच्या दहनामध्ये टाकायचे आहेत।
बघा, आपण हे जर धने अग्नीच्या दहनामध्ये टाकले तर आपल्या घरामध्ये ज्या धनासंबंधी अडचणी आहेत त्या नक्कीच कमी होण्यास मदत होईल. बघा, या धन्यांचा आपण धनप्राप्तीसाठी वेगवेगळ्या प्रकारे उपाय करत असतो. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सुद्धा आपण धनप्राप्तीसाठी उपाय करत असतो. त्यामुळे या धन्यांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. बघा, हे धने अर्पण करताना आपल्याला आपल्या मनातील जी मनोकामना आहे ती बोलून दाखवायची आहे. घरामध्ये धनप्राप्ती व्हावी, त्याचप्रमाणे धनप्राप्तीसाठी ज्या काही अडचणी आहेत त्या अडचणी कमी व्हावेत अशी आपल्याला होलिकेच्या समोर प्रार्थना करायची आहे. बघा, धनप्राप्तीसाठी हा अतिशय सोपा उपाय आहे जो तुम्ही नक्की करू शकता. त्यामुळे होलिकेच्या दिवशी तुम्हाला आवर्जून हा उपाय करायचा आहे. त्यामुळे तुमच्या घरामध्ये ज्या काही धनासंबंधी अडचणी आहेत त्या नक्कीच कमी होण्यास मदत होईल. बघा, मी तुम्हाला अतिशय सोपे आणि उपयुक्त अशी माहिती सांगितलेली आहे. तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.